नमस्कार, मी चंदन मीना कृष्णकांत तोडणकर. सर्वप्रथम आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज एक छानसा व्हिडिओ आपल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी बनवत आहे. कमी खर्चामध्ये झेंडूची शेती कशी करायची पहा बरं. आपल्याला या पावसाळ्याच्या समोर झेंडू ही सहज आरामशीर वाढणारी वनस्पती आणि तिला आपण ड्राफ्ट करणार आहोत. बऱ्याचदा आपल्याला नर्सरीमधून रोपं आणावी लागतात, पण आज एक नवीन आणि अनोखा उपक्रम मी दाखवणार आहे. बघा, हे आपल्याकडे 3 झाडं आहेत. ही 4 झाडं झेंडूची आहेत. या झेंडूच्या झाडांपासून आपण नवीन कलम करणार आहोत. तर आपण बघूया, इथे जर आपण बघित असाल तर बघा, आपल्याला ह्या झाडाला पावसामध्ये मुळे आलेले दिसत आहेत. बघा, दिसतात. मग ह्या अशा मुळांना, जिथं मुळं आलेत ह्या मुळांना मी अलगद कटरच्या साहाय्याने कट करणार आहे. बघा, हे कटरच्या साहाय्याने अलगद कट केलेलं रोप. आता बघूया, एक एक दोन दोन आपण हे कट करणार आहोत. ज्याला आपण मुळे लागलेली बघता येते पद्धतशीर हे बादलीमध्ये काढून घेतोय. आणि ही अशी रोपं वाढलेली जवळजवळ ही नर्सरीमधल्या महिन्याच्या रोपांपेक्षा मोठी आहेत. आणि आपण पाहू शकत आहात त्याला कळ्या आलेल्या आहेत. आणि त्याचं ड्राफ्टिंग आपण कसं करूया तर ते अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला दाखवणार आहे. ही सहज रीतीने लगेचच जगणारी वनस्पती आहे की ज्याला आपण ह्या मुळे आलेल्या वनस्पती बघा बरं लगेचच चिखलामध्ये जीव धरणार आहे. अशा रीतीने मी ते पहिले फांद्या कट करून घेतलेल्या आहेत, ज्याला आपण मुळे आलेले आहेत आणि त्या सहज रीतीने वाढणार आहेत. काही तिचं झाड ठेवलेलंच आहे आपण तिथे. आपण दुसऱ्या झाडाच्या पण फांद्या तोडणार आहोत. बघूया, हळूहळू आपण एक एक फांद्या तोडत आहोत आणि मग त्याचं छानपैकी ड्राफ्टिंग करणार आहोत. बघा बरं, हे व्यवस्थितरित्या बघा. ह्याला एकतर फूल आलेलंच आहे ऑलरेडी आणि ह्या कळ्या असलेल्या स्वरूपात आहेत. म्हणजे लावल्यापासून जवळजवळ 15 दिवसाच्या आताच तुमचं प्रोडक्शन सुरू होणार आहे. आपण पाहू शकत असाल तर कळ्या आहेत. ह्याच्याही मी 2 फांद्या करणार आहे. म्हणजे अगदी सहज काहीच खर्च नसताना आपल्याकडे जर अशा प्रकारची जुनी झाडे अवेलेबल असतील त्याच्यापासून आपण सहजरीतीने काय करू शकत आहोत, नवीन लागवड करणार आहोत. बघा, ही अशी लागवड आणि ज्याला ऑलरेडी कळ्या आलेल्या आहेत. अगदी कमी दिवसात तुमच्याकडून काय होणार आहे त्याची नवीन प्रोडक्शन सुरुवात. तर आपण बघूया ह्याची लागवड कशी करायची. बघूया. बंद. आपण फुडून घेतलेली आहे आणि ती आता ह्या टेपऱ्यावर जमीन जिथे उंचवट आहे त्या जागेत आपण पाहत असाल. हे बघा, ह्या सऱ्या केलेल्या ज्या पाणी जाण्यासाठी केलेल्या आहे. बऱ्याचदा होतं कसं, पावसाळ्यामध्ये कोकणातली बरीचशी शेती ओसाड जाते आणि मग तिथे कशेडसारखं भयानक असं गवत उगवलं जातं आणि मग इतकी शेती ती नापीक होऊन जाते आणि भविष्यात त्याला काहीच आपल्याला नंतर शेतीचं पीक आंतरपीक घेता येत नाही. मग अशा वेळेला एक छानसा आपण उपक्रम घेतलेला आहे तर की जी शेती आपल्याला लावणीचा वगैरे खर्च वाचवायचा आहे म्हणून आपण असं सऱ्या करून घेतलेल्या आहेत आणि मधून पाणी निघालेलं आहे. आणि जिथे आपण हे करणार आहोत तिथं अशा प्रकारे तयार केलेली ही रोपं आपण लावणार उंचवटे असलेल्या जागेमध्ये. बघा बरं, नर्सरीतून आणलेल्या रोपांसारखी रोपं दिसत आहेत आणि बाजूनी पाणी निघून जाणार आहे. ह्या टेपऱ्यावर असल्यामुळे ही जाग लगेचच जीवन धरणार आहेत. बघूया, आपण पाहत असाल छानपैकी एक एक आपण फक्त अगदी मऊ झालेली माती आणि त्याच्यामध्ये आपण काय करत आहोत, या त्वचेच्या सहाय्याने अगदी सहज रीतीने आपल्याला होल पाडता येतोय. जास्त काहीच तकलीफ नाही. आत्ताच थोड्या वेळापूर्वी पाऊस पडून गेलेला आहे. बघा, याच्यावर कळ्या आहेत. पुढच्या 8 दिवसांनी पुन्हा एकदा याचा व्हिडिओ बनवणार आहे. त्याची झालेली ग्रोथ आपल्याला दाखवणार आहे. पुढच्या व्हिडिओसह भेटणार आहोत आपण. तरी बघूया काही वेळातच आपली ही लागवड कशी होते. बघा बरं, सोडून दिलेलं आहे इथे लावून. अशा रीतीने आपण बघत आहोत एक जी कळी आलेली आहे. बघा, छानशी कळी आलेली रोप, त्याला आपण छोटीशी मुळं आलेली आहेत. मुळे धरण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. जेव्हा हे जमिनीत लागणार आहे लगेचच रात्रीत त्याला मुळे यायची प्रक्रिया सुरू होणार आहे आणि 4-5 दिवसात अतिशय सुंदर रीतीने त्याचं रोप तयार होणार आहे. 4 दिवसानंतर त्याला फुल आलेलं बघायला मिळणार आहे आपल्याला. म्हणजे फार कमी वेळामध्ये आपल्याला झेंडूची अतिशय अशी उच्च प्रतीची कलमं बघायला मिळणार आहेत. तर जास्त मेहनत न करता निसर्गाचा नियम आहे, जिथे काही झाडं वनस्पती आहे ते सहजच आपले जीव पकडतात आणि आपल्या प्रोडक्शनला सुरुवात करणार आहे. बघूया बरोबर उंचवट्यावर लावलेली झाडं. बघा बरं,
काही उंच झाडं आहेत, खूप मस्त आतमध्ये जाणार आहेत ती. आणि अशी जगली झाडं पाण्यात किती आलं, 4-5 दिवसानंतर पाणी आलं, एकदा जीव धरला तर मला वाटत नाही ते म्हणून जाणार आहे. पहिलाच अनोखा असा उपक्रम आपण करत आहोत. बघूया कितपर्यंत यश मिळत आहे. धन्यवाद.